काय तो दादा चांगला आहे पण ते तू वैदिकातले काम लावले. तसे तुम्हाला काम करू वाटत नाही, राहू द्या, इथं तरी काम करा. दल करा आवरा पटापटा. दमाने काय लाव काम करावं लागतं. ऐक ना माझं ए बायको. काय काय तुमचं? आले ऐकून तर घे. आता काऊन पळू लागले नुसतं पल 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 पल. चालले माझ्या भावाकडे मी आता. कमून का म्हणजे तुमचं सगळं राहू का मग मी? मग लहान काय प्रॉब्लेम आहे तुला? काय प्रॉब्लेम आहे? मग अहो बघा तुमचा अवतार भिकाऱ्यासारखा. विन ठीक तगलं काय येत काय डोकं खाते तू? अहो तुम्हाला लाज होती का? तुम्ही फाटलेले कपडे घातलेत. हा तुझे काय नाही होत. काय असू दे, काय नाही होत. तर तू का म्हणून चालली? का म्हणून चालली म्हणजे? तुम्ही दारू पिता घातले, काम करत नाही, काय नाही, तुम्हाला पैसे कमवायची अक्कल नाही, काय नाहीये. हा जे करते माझा भाऊ, माझे भाऊ सगळं करतात. तुम्ही काय करता मला सांगा तुम्ही. कमवून ना तुझ्या ताती कधी कमवून मी. कधी तू घरी चल मी लगेच कमवायला लागेल. घरी काय नाही कमवणार हा. आहे? इतके दिवस केलं नाही, 4 वर्षात. आता काय करणार आहे तुम्ही? झाली तू कळून घे आता ऐकते. काय नको मला, ती मी निघायतले तर मी चालेल माझ्या आई वडिलाकडे. नाही तू चालली तर मग मी पण येणार. हो मी काय? कपडे आणले. कशाला कपडे आणले तुम्ही? तेल पॅन्ट आणली. कशाला? मला पण येतं मग तुझ्याकडे. मी येड पण लागलाय काय? अहो ती मला किती काय म्हणते तिथले लोक मला, नाही, माझ्या मी पण बाहेरचे. नाही, ती मी फाटलेले कपडे बिडे आहे काही असलं? मी पण येणार. नाही मी नेणार मी तुम्हाला. पण मी येणार. मी येऊ नका बरं, तुम्हाला सांगायला लागली मी. मी एकटं कसं काय आणणार? एकटा कसं काय राहणार म्हणजे? हा. दारू कसं प्यायची कळती? ऐक ना तेव्हा कळत नाही का आपली बायको निघून जाईल, कसं दारू प्यायची, कशाला काय करायचं, आपण काम धंदे करावे. कुठं पितोय कुठं पेतोय? मी बंद केलं आता पेत. हा तुला बंद तर माहित केलं. आहे ना. हा मग आता काय केलंय मग? आता काय केलं आता? हा? नाही पिते ना. नाही पिते, नाही पिते. ऐक ना तर काय थांबायला रुपये आहे का? आहे का? 100 रुपये. हा मला कसं वाटतं मला मला पैसे मागता तुम्ही? अरे हा? तू नवल्याला हाणती. नवऱ्याला हाणते म्हणजे अजून हाणणार आहे मी नवऱ्याला हाणती. हा? काय बघून या माणसानं माझं लग्न केलं असं, माझ्या भावानं माझ्या बापानं काय माहित तरी. काय आयुष्यात माझं वाटोळ करून टाकलं माझ्या. मी काय वाचवलं केलं तू आयुष्यात? तूच मला दनादन मारती. मग कमव ना, मग कष्ट करा ना, मग मी कशाला तुम्हाला मारेल मग? हा चल काम धंदे मी केले तर? कमवतो. चल चल तिकडं कमवतो. आता आता पण 50 ऐकलंय मी, कमवतो. मी आणि कमवतो तुम्ही ना, कमवलं ना, आता काय तुझ्यासाठी कमवलं तुम्ही? तो काय म्हणणं मग आता? कष्ट करा तुम्ही. तेच करायला चाललो. तेच करायचं चालू. तिकडं का मग माझ्या भावाच्या घरी? हा चल मी पण येईन मग. माझ्या तू भावाच्या चालली अजिबात नाहीच तुम्ही. तर मी येणार. माझ्या भावाचं भाऊ एवढं घर बंगला एवढं मोठा आहे, किती चांगलं त्याचं सगळं व्यवस्थित आहे. आणि तुमचा असा अवतार बघून म्हणते भिकारी आलाय काय घरामध्ये? भिकारी वाटतो का वय का मी? भिकारी वाटतो राहिलो का तुला? मग कोण आहेत? मी कसं बघितलं नाही तोंड आरशामध्ये? चांगलं तर आहे म्हणून तर लग्न केलं तू. माझी मजबुरी तुम्ही लग्न केलं, मी कळलं ना. मग आता पण मत बोलले समजून चाल माहिती. मला नाही यायचं. आणि जर माझ्या भावाच्या घरी यायचंय तर व्यवस्थित कपडे घालून व्यवस्थित यावं लागेल. हे हे चांगले असले कपडे कपडे घालून मी नसते नेत. हे चांगले कपडे आहेत ना. अहो आपल्याकडे गाडी सुद्धा नाही, चलत जावं लागतंय. बसची वाट गाडी वाट पण बघत. घेतो मी तुझ्यासाठी बस. घेतली काल तुम्ही. काल सध्या बाईक घेऊ मग नंतर काल घेता येईल ना. तेच ना. हा चल. खायचे वांदे तुमची, भाकर खायचा कुटका आणि निघाले कार आतापर्यंत घ्यायला. तुला खाऊ घालतो मी. समजलं का तुला? तुम्ही मला खाऊ घालताय का? मग हा? कोण? मी जाते शेतात कामाला, मग मी काय 200 रुपये करू? रोजानं. तो तुमचं पोट भरतंय. लाज वाटते तुम्हाला? लाज ज्याने मला त्याचं करून ठेवलं पता. अहो एवढे चांगले चांगले कपडे घालत असले, फाटलेले कपडे घालायचे आणि दारू पे थंडायचं, बस. दुसरं काय तुम्हाला दुसरं कळत नाही. पाठीमागे येऊ नका माझी, मी चालली. ऐक ना माझी काल तो घालते तू तिकडे. चाल ना का आपल्या घरी चल ना. चव आहे का तुम्हाला घालवायला? हा निघायच ना. मी नाही निघणार. मी पण येणार. मला पण येत आहे. हे ना कानातलं माझं खराब झालंय. धरा ना बघा जरा मोठं झालंय ना करायचं. तर ते सतय ना करू, मोठं करू चांगलं. हम्म, ओसाचं पेमेंट भेटलं का मग मोठं करू. हम्म. हा बँकेत काय पैसे नाहीत का? उसाचं पेमेंट झाल्यावरच करणार आहे का सर्व अगं गोष्ट? आता 8-15 दिवसांनी पैसे येतील. हम्म, वर्ष बँकेतले झालं राहू दे चालेल. बँकेतच. का? मग त्याला काय हात लावायचं? बरोबर. किती महिन्यात पेमेंट होते मग आता? हा उसाच किती महिन्यात पेमेंट आता होतं? पुढच्या 10 तारखेला आता लगेच पेमेंट होईल. काय म्हणली? हे बघा. काय तारडी आली काय? काय दादा असं मला नवरा कोण दिला जरा कसलाय बघती त्याचा अवतार बघ बी करता का बहिणी रोज दारू बिरू पिते. अहो माहिती का, लय काय माहिती म्हणता? का आणलं या माणसानं. अरे रडू नको तारडे, रडू नको. काय आहे दाजी? एकदम निवांत. हा एकदम निवांत. ही काय दशा झाली तुमच्यावाली? काय नाही ते येतं फाटलं हे हिने फाडलं. हा ही मी कधी फाडलंय? बघितलं का? ती ही कशाला धावली. पाड? बाई, बरोबर आहे ना. या नवऱ्याला असे मारलं कपडे घाले तर का तुम्हाला काय पटत का? मी मारणार आहे का वहिनी? ती काही सांगते त्या माणसं, तुम्ही ऐकता का? दारू पिते ते रोज अहो, रात्रंदिवस नाही, मारहाण माझे- करते मला. माझी आवाज तर बघा कधी करून ठेवली तिने.
10 रुपये हिंडते रोज गावामध्ये. मग काय होय. झालं? अवस्था होणार आहे मग त्याची. मला काय जायचं नाही, मी तर राहणार आहे आता. बर बर राय 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 बाई. ओ जायचंय आपल्याला 8 दिवस तिकडं माझ्या आईच्या गावाला. इथं राहा. राहू दे ना मग त्याला, आपण जाऊ 8 दिवस तिकडे. हो तू लयच म्हणणं चाललंय ना तर जाऊ मग ही इथंच राहणार का? आणि मग राहू दे ना. बर बर चालते. माझा काय डोबा नाही काय घरावरती, मी राहू शकत नाही का? नाही आहे ना, आहे ना, आहे बाई. आहे ना, ताडे आहे ना हक्क तो आहे मला. माझा पण आहे. बरं काय खाल्लं पिल्लं का असेच आले? कुठं काय खाल्ले पिले, माणसांनी ताप दिले. 2 दिवस झाले उपाशी आहे मी. अगं बाई 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 दाजी. बांगड्या तर लय भारी केल्या त्या. वहिनी पॅन्टीस आहेत त्या मैत्रिणी तिला तिच्या घालायला. मैत्रिणीच्या बांगड्या घेऊन आली का घालायला? बाई किती हलकट बाय म्हणा. अहो, हा, नाही. ए. बस. बघा, अगं नीट बोल ना. काय म्हणली मी? हा काय म्हणतेस तू? मग ऐकू येत आपलं नाही का ते मला आपलं इकडे? घालावं, दुसऱ्याचं कशाला घेऊन यायचं? म्हणजे तिची भांडणं इथं यायची का? ही आली इथं, अजून ती बाई यायची इथं भांगड्यावाली बाया भांडायला. कस काय येईन? बायाने दिले तुला तिला घालायला. मग हा का? दे मग? मला, तू घेऊन दे आता. आले. हा मी देईन ना त्रास घेऊन. व्हायला लागलाय, तू नवे घेऊन दे मला. हा मी घेऊन देतो ना तुला. आता मी म्हणलं कानातलं माझं मोडलंय, मला नवीन करायचंय म्हणलं, ऊसाचं पेमेंट. आणि बहिणीला म्हणलं का आता लगेच आहा मग बहिणी बहीण- कोणाचा भाकरी तुकडा खायचा, माझ्याकडे यायचं नाही अजिबात. घेऊन जा तुझ्या भावाला तिकडे. बाई भावाचं घर आहे माझ्या, एवढं नका जास्त बोलू वहिनी, कळलं ना? माझ्या बापाने तर पैसे घातले तर हम्म. निम्म्या घरात. बघ दादे, हा तुमची होती ना एवढी एवढी खोली 5 आकणाची, आता एवढा मोठा बंगला बांधून दिलाय माझ्या बापानं. दाद्याला घेऊन जायचं घरी आपल्या. कोणी तुझ्या बापाने बांधून दिलाय काय? मग हा? माझ्या बापानं किती पैसे घातले? 15 लाख रुपये दिले, तेव्हा एवढं मोठं घर बांधलंय. 15 लाख म्हणजे हा? तुमची बहीण आली म्हणून तुम्ही माझे आणि बाप ते काढायला 25 लाख रुपये कांद्याचे आलते. हो हा? तेव्हा त्याचे पण 15 लाख दिले नाही का माग? काय हा? नाही दिले? ग मग? बसा. कोण नाही कोणाला फुकट देत. तुमच्या वहिनीची दोघांची भांड लागली. आई, यांच्यात पद्धत नाही, तू काय यांच्या नादी लागली. अरे, हे, चांगलं असतं तर दाजी. माझ्या भावाच्या घरी यावं लागलं गप. असतं. तू चांगला असत मग रस्त्याने भिकाऱ्यावाने आला इथं, आमची इज्जत घालवाय, चांगले कपडे तर घालून यायचं ना. मी चांगले कपडे घातले होते. सदा ना कदा असंच येता तुम्ही. दाजी हम्म. जरा चांगले राजा जरा तुम्ही. हा चला तुम्हाला कपडे घेऊन देतो. मी आणलेत ना हे. आणलेत का? आणि मग कधी घालायचे ते तर घालायचे ना चांगले मग. ते हा? घालन ना. काय बघून तू असं दिलं असं मला सांग बरं. अरे काय आता आई बापाला आपल्या काही काम होते का पहिले? शेत नाही, जरा पोत नाही, काय सोन आहे त्याला, आणि तसं लग्न करून दिले मला. आई बापाला काही काम होते का? ते सोयरीक जमून दिली ती नाही. ते केलं नाही. आता गेले वर. थांबायला ना तुला मी. येत्या पुढे पण थांबायला. हा, सांभाळ. बघा, हा. सांभाळशील दिसत तो अवतार होऊनच भाऊ. असं काय केलं मी? हा काय केलं? काय नाही केलं. मग बहिणीला आणि त्यांना सांभाळा, मी माझं जाते. हा जा. ए अगं इकडे ये. थांबा. आईला ही बायको ना लय वाढवे राव. दिलाय ना एखाद्या दिवशी नाच्या हाता घालून काढी तू का बास. हा? दादा आमच्यावर तू नको भांडण करू. काय नाही तुम्ही टेन्शन घेऊ का? मी आहे ना. कशाला ते हा. घर सोडून माझ्या हा भांडण जाऊ गेली तर गेली दुसरी वहिनी करू. हा मग आहे की नाही रे? काय दाताळीचं का काय माहिती तुमच्या दाजी? लक्ष झालंय माझ्या हा. भावाच्या घरी. हा तुम्ही लय वलते पोचते. चला घरी. मी चला जेवण बिवण करा. 2 दिवस झाले भाकरी तुकडा नाही म्हणल्यावर. आता म्हणतात ना काय हा. बनवलं खायला? हा काय बनवलं? मी काय म्हणतो, काय चल ना घरी. कशाला? मी बोलवतो तुला माहिती का? बोर होईल ना तुम्हाला, 10 रुपयाला भेटणार गेली मला इथं काही आयशा काही करा भेटणार गेली ना तुम्हाला. शांत माझ्या दादा समोर शांत बसावं लागायला लागले वहिनी समोर माझ्या. ताडे हा मी काय म्हणतो तुला, हा हे बघ साहेब बघ सगळं झालेलं आहे. हम्म. मी ना तुम्हाला आहे ना मटण घेऊन येतो. हो हा चाप आणतो चांगली चाप. हा झटपट. हो चालेल चालेल. हा हम्म, खातो ना मटण नाही भाऊ? जाणार तर. दाजी मटण खाता ना? हा मग भात खा. येऊ का ताडे? हो. लगेच येतो. असं गेलो का असं घेऊन येतो मटण. सामान्य दा फक्त. हा दमनी जातो. दादा आंबे बी घेऊन ये बघ येताना. बर बर बर. तर मी काय म्हणतो, काय? आज तर चिकन होतंय, आपण उद्या जाऊ. चालेल ना? उद्या जाऊ. मी तुला सांगेन, यायची काय इच्छा करणार? नाही वाटत? ऐका ना, ते काय झालं, कामवालीच आली नाही. ते शेतातलं जरा खाट टाकायचं होतं, तेवढं करता का दोघं? हा करतो की. हा? चल तेवढं करून घेऊ हा, आपण. मी लगेच ना दादा मटण आणाय गेले, मी बाजरीच्या भाकरी करते. हा चालतंय. चला चला तुम्ही. पाठी द्या, या मी देते. काय झालं ते माणसाचं आली नाही का कामावरची. काय नाही चला. काम तुम्हाला जोरचे तर करायचं. कलावं लागेल का? हा मी भाकरी करते ना, धर लागलं जपून. हा? चला ताई ही तर खाताय, चला सांगते मी. बरं दाखवते. चला या करून घे तेवढं. ते काय झालं, कामवालीच आली नाही ती आज. ही तर भरायचंय आणि तिकडं टाकायचंय काय.
बर हा करा मग हो. भाकरी करते मी हा हा तर हो. जमल ना पांगून पांगून टाका तोपर्यंत मी भाकरी करते हा ताई हळू बर का लागल वगैरे कसं तुम्हाला सवय नाही ना कामाची हा. हा? दाखव बोलतो. हा हा जमतय 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 जाऊ का मी हा हा ठीक आहे अहो लागलं कसलं जोरात. काय आलं तो दादा चांगला आहे पण ते तू वैदिकतले काम लावले. तसे तुम्हाला काम करू वाटत नाही राहू द्या इथं तरी काम करा. दल करा आवरा पटापटा. दमाने काय लाव काम करावं लागतं. कशा आई हो का अगं मी येणार होते परवा काय करायचं माझी नणंद आली ना आई नंतर फोन करते टाकलं बघा सगळं सगळं तेवढं सगळं व्यवस्थित केलं बघा सगळं. हा का हा आता भूक लागली झालाय स्वयंपाक. अहो कशाचं ताई एक भाकरी केली तोपर्यंत गॅसच संपला काय सांगू आता ना मला वाटतंय ना बाहेर जेवाय जावं लागतंय काय पण कसं आहे आता दादा पण गेलाय ना मटण आणायला हा मग तुम्हाला जमतं का चुलीवर करायला हो जमत ना. जमत मग बरं येऊ द्या दादाला मटण घेऊन मग भाजी बनवा तेवढी हो बनवते. हा. बोला आम्ही आल्यावर संपत तुमचं याच्या आधी पण तुम्ही हातात केलेलं आहे माहिती का आमच्या सोबत काही ना काही संपतच राहतो मध्येच गॅस संपतो मध्येच काही ना काही संपत बस करा कोणाशी बोलता ह्याचं भान ठेवा ताडे मटण आणायला गेलं पण ते टपरी बंद होती भाऊ. अगो बाई भेटलं नाही होय मटण नाही ना अंडे नाही भेटले मटण नाही भेटलं टपरीच बंद होती ना. हा वय हा. टपरी बंद होती वय. अर्धा तुझ्या घरी चटणी भाकर सुद्धा खाल्ली असती रे आम्हाला मटणाची आशा नाहीये कळलं का. माझा नवरा चांगला असं मी तुझ्या घरी आले बी नसते कशाला. अरे एवढं बी अति नको करू दादा कळलं का. तुझ्या घरी आली मी आशेनं तू असं निराशा करायला लागला माझी. अरे बंद होती ताडे टपरी. अरे काय टपरी बंद होती इतकी दिवस नव्हती बरं आता तुझी टपरी बंद होती. हा गॅस बी संपला कामाली बाई बी नाही घरामध्ये. अरे काय आत्ती करायला लागला तू माहिती का लगे निघून गेला. ताई तसं काही नाही तुम्ही 2 दिवसाला येताय सांगा बर काय करायचं तर संपलाय तर खरंच संपलाय गॅस ना हो ते जावा शेजारच्यात ना कोंबडी बिंबडी आणा जावा एखादी बघा जावा जावा हा जातो ना जाऊ का लगेच. तायडे दादा तू हा कशी आहे बरी का हा बरे तू कसं आहे मी बी एकदम टुनटुनीत टुनटुनी. बरं ऐक आलंय ना हा. तर आमरस चपाती खाऊन जा मी मस्त आमरस चपाती करते तुला खायचं होतं ना आमरस चपाती आम्हाला आवडती बघा आता गॅस नव्हता कामाली बाई नव्हती काही सुद्धा नव्हतं आता सगळं अख्खे सगळं संपलं होतं त्यांच्या घरातलं. आणि दादा त्यांचा आला की सगळ्या गोष्टी आल्या आहे का नाही त्याचा हा. भाऊ आला की. पाहिलं का तू आता पाहिलं कोणात आपणच नाही का आपल्या गली मी तुला म्हणलं होतं नको येऊ इकलं दहाव्याला मी तुला म्हणलं होतं तू आपण चल आपल्या गलीत इकलं कोणात आपल्याला आपल्या थांबवावं लागलं खरं बोलताय तुम्ही आता मला खरंच कळलं. पण वहिनी एवढं लक्षात ठेवा या घरात माझा सुद्धा हिस्सा आहे बरं का. चांगले मोज मी मापणी करून मी माझा हिस्सा घेऊन जाणार आहे मी कळलं ना. ती 6 एकर जी जमीन आहे ना त्यातली 3 एकर माझी आहे कळलं का. मोजून मापून घेऊन जाणार आहे सगळी अजिबात तुमच्या नका. आणि सांगते काही सुद्धा काहीच पेरा बिरायचं नाही काही सुद्धा करायचं नाही कळलं ना. माझी बघा मला काय करायचं काय नाही ती तुमच्या 3 एकर मध्ये करा. किती बाई म्हणायची कुचका म्हणायची नुसती भाकरी आणि भाजी खायला भेटली नाही मटण म्हणून ही पाकी ईशावर चालली की हो, हो. बाई 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 नाही तुमच्यासारखं वागावं माणसानी. हा आम्ही लहान आहेत म्हणून तुमच्या घरी येतोय ना. बघितलं का? तूच बघ आता. काय बघ म्हणजे काय मी काय बघू माझी काय चुकी माझी काय चुकी तू कामती ना काय बोलला ह्याला काय हाय का हो नीट बोला माझा नवरा येतो कळलं ना. नीट तिचं नीट बोला वहिनी माझा नवरा ए तू तर मध्ये बोलूच नको. आवाज खाली करायचा पण आवाज खाली करायचा आवाज खाली करायचा काय कळलं म्हणायचं ना. नाही तुझी बायको तिकडे सांभाळायची ना कशाला हा. येतो रे ते जाईन नवरा? मी. माझा पण हिस्सा इथं माझा पण हिस्सा इथं हा, इस्सा माझा आहे. बी राहू शकते मी तर येऊ शकते हम्म. कळलं ना. इसा बिसा काय द्यायचं हा नाही. हिस्सा चला बिस्सा घरात. काय द्यायचा नाही कशी देतात तेच बघता ना मी बी आता. अहो चला की घरात हा चला की चला. घरात काय बायकोचा काय बैल झाला म्हणतो? काय माहित माझा दादा तर आपण तुला आपल्या गली कोण सगळं नाही तुमच्यामुळे केलं झाले माहिती का. तुम्ही तर माझ्या सगळं व्यवस्थित राहिले असते तर एवढं सगळी वेळ आली असते का माझ्यावरती. हा आले असते का वेळ तुम्ही कष्ट केला असं दारू वेळ पिले असते तर कशा दादाच्या घरी यावं लागलं असतं. त्यांचे बोलणे खावं लागले असते किती मला काय काय बोलले फक्त तुमच्यामुळे झाले सगळं. तुम्ही जर नीट राहिले असते तर माझ्या घरी वेळ आलीच नसती. नाही पे ना मी मला नव्हतं माहिती आई या लोक आत येतं म्हणून मी माझ्या कामाला देईन आता मी नाही आता कळणार गेल्यावर खरं का खलं का कळलं घरी येणार परत तेच करणार नाही कळणार नाही तर मी मी. दुसरी कुठं निघून जाईल. आले नाही कळणार जेव्हा काय बरं वाईट करून घेते मी. नाही कळणार तुम्ही नका मला माझा भाऊ बी नका कुणीच नका मला. आता सांगा तुम्ही काय करणार काय नाही ते मी कळण माझं काम नक्की का. हा नक्की चला आता आपल्या घरी बॅग तर घेऊन येतं चला तिकडं त्यांच्या घरात नाही कोण जाणार bag आहे घेऊन येतो. नका चला आपल्या घरी.